राज्यभरातल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीला सुनेत्रा पवार यांची हजेरी। माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपदी नियुक्त होण्याची शक्यता। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडीची प्रक्रिया पुढे ढकलली गेली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी आजारी असल्यामुळे ही निवडीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली। पार्थ आणि जय पवार यांच्याकडून बारामतीमधल्या विकास कामांची पाहणी। दिवंगत अजित पवार यांच्याप्रमाणे पार्थ आणि जय पवार यांच्याकडून सकाळी या विकास कामांची पाहणी। सांगली जिल्हा परिषदेमध्ये 1.25 वर्षासाठी अध्यक्षपद देईल, त्याच पक्षाला आमचा पाठिंबा। राष्ट्रवादीची भूमिका, तर वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ। राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची माहिती। अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती केलेल्या हल्ल्यानंतर काही तासांमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। सोन्याचे दर 11,000 रुपयांनी वाढले, तर चांदीच्या दरामध्ये 25,000 रुपयांची वाढ झाली। सोन्याचे दर प्रति तोळा 1,75,000 रुपयांवर, तर चांदीचे दर 3,03,000 रुपयांवर। नागपूरमधील काटोल तालुक्यामधील राऊळगावजवळ स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट। 17 लोकांचा मृत्यू, 20 जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलाय। नागपूरमधल्या झालेल्या स्फोटाच्या संदर्भात पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलंय। मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान यांच्याकडून एक जी मदत जारी करण्यात आली आहे ती 2 लाख रुपयांची असेल, तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। राज्यामधल्या 8 जिल्हा रुग्णालयामधील एमआरआय मशीन 8 महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या आहेत। 100 कोटी रुपये खर्च करून एमआरआयच्या मशीन बसवल्या गेल्यात। बुलढाणा, भंडारा, अमरावती, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे। आरोग्य विभाग आणि सरकारनं परवानगी न दिल्यामुळे या मशीन सध्या बंद आहेत। धुळ्यामध्ये सिंदखेडा तालुक्यामध्ये अवैध वाळू माफियांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे। कारवाई तब्बल 13 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले। महसूल विभागाच्या नियमानुसार ही दंडात्मक कारवाई करण्यात आली। वाशिमच्या कामरगाव या ठिकाणी सोन्याच्या दुकानामध्ये चोरी झाली आहे। अज्ञात चोरट्यांनी दुकानाचं शटरचं टाळं तोडून 2 किलो चांदी आणि इतर दागिने लंपास केले, तर चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं दुकानामधल्या सीसीटीव्ही कॅमेरे देखील चोरट्यांनी पळवले। वाशिममध्ये वीज बिलांची थकबाकी 50 कोटी रुपयांच्या वर। महावितरण ॲक्शन मोडवर थकीत बिल भरायला टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात कारवाईचा बडगा। महिनाभरामध्ये 9,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। बीडच्या केस तालुक्यामधील लभुरी गावामध्ये जागेच्या वादामधून एका कुटुंबाला 10 ते 12 जणांनी मारहाण केली आहे। पोलिसांमध्ये तक्रार दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मारहाण करण्यात आली। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। भंडाऱ्याच्या लाखनी पालांदूर मार्गावरच्या पेंढरीजवळ उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीनं धडक दिली आहे। या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे। राज्यामधील सर्व कार्यालयांचे एका महिन्यामध्ये पॉश ऑडिट करा। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे निर्देश। पॉश ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी चाकणकरांचा निर्णय। मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला कोकणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पहिल्या दिवशी रोरो सेवेला हाऊसफुल असं बुकिंग। मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ। नवी मुंबईमध्ये सांदपाडा पाम बीच रोड लगतच्या 400 झाडांची पालिका कत्तल करणार आहे। झाडं वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींचं साखळी आंदोलन। बीच रोडच्या लगत सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी झाडांचा बळी। कोकणामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह। रत्नागिरीच्या गुहागर आणि चिपळूणमध्ये पारंपरिक होळी। ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावरती गाव देवीची पालखी नाचवली जाते। कोकणामध्ये शिमगोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासियांची रेल्वे स्थानकावरती मोठी गर्दी। दिवा सावंतवाडी रेल्वेगाडी हाऊसफुल। हजारोंच्या संख्येनं मुंबईकर कोकणवासीय हे कोकणाच्या दिशेनं रवाना। मुंबईमधून कोकणामध्ये जाणारी तेजस एक्सप्रेस तब्बल 7 तासांनी सुटली। सकाळी 5:30 वाजता म्हणजेच 5:50 सुटणारी ही गाडी होती, ती दुपारी 12:58 सुटली। त्यामुळे कोकणवासियांचे हाल झाले। मान्सून पूर्व मेंटेनन्सच्या कामासाठी ब्लॉक सुरू असल्याने कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्यांना उशीर होतोय। एक मोठी बातमी आहे युद्धाच्या संदर्भातली।
होर्मुझच्या आखातामध्ये ओमानच्या जहाजावरती इराणनं हल्ला केलाय आणि इराणच्या हल्ल्यामध्ये ओमानचे जे नाविक आहेत ते जखमी झालेले आहेत। 4 ओमानचे नाविक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। तर ही दृश्य देखील याची समोर येत आहेत। होर्मुझच्या आखातामध्ये हे जहाज उभं होतं, ओमानचं हे जहाज होतं आणि या जहाजावरती इराणनं हल्ला चढवलाय। यामध्ये जे नाविक होते या जहाजावरचे ते 4 नाविक जखमी झाल्याची माहिती मिळते। या हल्ल्याच्या नंतर या जहाजाला लागलेली आग देखील आपण बघू शकतो। आखातामध्ये उभ्या असणाऱ्या या जहाजावरती देखील आता इराणनं हल्ला चढवायला सुरुवात केली आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित घडामोडींचा वेगवान आढावा। बातमी आहे जळगावमधली। जळगावच्या चोपडामध्ये वैजापूर गावामध्ये आदिवासींचा भोंगऱ्या बाजार। आदिवासी परंपरेमध्ये होळीच्या सणाला मोठं महत्त्व आहे। होळीच्या निमित्तानं आदिवासी पाड्यांवरती भोंगऱ्या बाजाराचं आयोजन, विविध वेशभूषा करून ढोलांच्या तालावरती ठेका धरण्याची प्रथा। हिंगोलीच्या बाजारामध्ये विविध रंग विक्रीला दाखल झाल्या। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवरती रंगांची खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये रंगांचे भाव यंदा 10 ते 15% वाढले आहेत। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच जवस पीक विक्रीसाठी दाखल। जवस पिकाला 7,000 रुपयांचा दर मिळतोय। वाशिमच्या बाजारामध्ये पहिल्यांदाच जवसाची खरेदी विक्री। जवसामध्ये ओमेगा 3 आणि इतर औषधी गुणधर्म असल्यामुळे जवसाच्या बियांची मोठी मागणी आहे। राज्यामधील प्रमुख बाजारपेठांमध्ये नवीन गहू आणि ज्वारीची आवक सुरू झाली आहे। अत्याधुनिक यंत्रसामग्री, सुधारित वाण आणि खतांचा योग्य वापर यामुळे सध्या गव्हाचं उत्पादन देखील वाढलं आहे। आणि यानंतर युद्धाच्या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू। खामेनी यांच्या कार्यालयाजवळच क्षेपणास्त्र डागलं, यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती। खामेनी यांचा मृत्यू इस्रायलच्या हल्ल्यात। इस्रायल आणि अमेरिका सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी यांच्या मागावरती असताना खामेनी यांच्या भेटीसाठी ते पोहोचले। खामेनी यांच्या शमखानी आणि लष्कर प्रमुख मोहम्मद पकपोर यांच्या बैठकीच्या वेळेला इस्रायलनं मिसाईलचा हल्ला केला। तेहरानमधील खामेनींच्या घरावरील एअर स्ट्राईकचे फोटो जारी। अमेरिकेनं सॅटेलाइट फोटोग्राफ जारी केलाय। यामध्ये हल्ल्यामध्ये खामेनींचा मृत्यू झाल्याचा अमेरिकेचा दावा आहे। इराणमधल्या जामकरण मशिदीवरती आता लाल रंगाचा ध्वज। खामेनींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं मशिदीवरती लाल झेंडा फडकवलाय। जामकरण मशिदीच्या डोमवरती इराणनं हा लाल झेंडा फडकवला। खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणकडून जोरदार हल्ले सध्या सुरू आहेत। आखातामधील अमेरिकेचे 27 तळ लक्ष्य। लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या इस्रायलमधल्या तेल नोफ या तळाचा देखील यामध्ये समावेश आहे। इराणकडून कतारची राजधानी दोहावरती हवाई हल्ला करण्यात आला। इराणच्या हल्ल्यामुळे दोहा शहराचं मोठं नुकसान झालंय। इराणच्या सर्वात विध्वंसक हल्ल्याच्या धमकीला ट्रम्प यांचं प्रत्युत्तर। इराणने असे प्रयत्न देखील करू नये, धडा शिकवू, ट्रम्प यांची धमकी। इराणनं कधीही पाहिली नसेल अशी लष्करी कारवाई होईल, ट्रम्प यांचा इशारा। खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या लोकांसाठीच नाही तर अमेरिकन आणि जगभरामधील अनेक देशांसाठी न्याय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। इराणी लोकांसाठी त्यांचा देश परत मिळवण्याची एकमेव संधी, ट्रम्प यांचं विधान। इस्रायलच्या फायटर जेट्सने इराणवरती 24 तासामध्ये 1200 बॉम्ब डागलेत। आयडीएफ कडून हल्ल्याच्या तयारीचा नवीन व्हिडिओ देखील समोर आलाय। दुबईमध्ये राहणाऱ्या अमेरिकी नागरिकांवरती इराणचा हल्ला। दुबईच्या एका इमारतीवरती इराणने हवाई हल्ला केलाय। या हल्ल्यामुळे अमेरिकी नागरिक राहत असलेल्या इमारतीला मोठी आग लागली। कतारची राजधानी दोहामध्ये अनेक स्फोटांचे आवाज, 11 स्फोटांचे आवाज ऐकू आले। इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर हे स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत, शहरामधल्या रहिवाशांची माहिती। कुवेतवरती हल्ला करण्यासाठी आलेलं इराणी ड्रोन क्रॅश। आंतरराष्ट्रीय विमानतळावरती इराणनं ड्रोन डागलेलं आहे। कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे।
अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इस्रायलचे देखील इराणवरती जोरदार हल्ले. इस्रायलच्या संरक्षण दलांचा इराणच्या 30 ठिकाणांवरती हल्ला, अनेक सैन्य ठिकाणांचा समावेश. इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे दुबईमधलं जगप्रसिद्ध बुर्ज अल अरब हॉटेलचा काही भागही जळालाय. दुबई शहरावरती इराणनं ड्रोननं हल्ला केलाय. दुबईमधल्या बुर्ज खलिफाजवळ देखील आढळली इराणी क्षेपणास्त्र. बुर्ज खलिफाजवळ गोंधळ उडाल्याची माहिती. हल्ल्यापूर्वी बुर्ज खलिफा रिकामा करण्यात आल्याची देखील माहिती आहे. इराणी सैन्याचा दुबईवरती हल्ला. अमेरिकेच्या CIA गुप्तचर संस्थेच्या तळावरती देखील इराणनं मोठा हल्ला केलाय. इराणी क्षेपणास्त्रांनी हे लक्ष्य केलंय. इराणने अबुधाबी विमानतळाला देखील लक्ष्य केलंय. झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळावरती ड्रोननं हल्ला. ड्रोनच्या ढिगाऱ्यामध्ये एका आशियाई नागरिकाचा मृत्यू झालाय. 7 जण जखमी आहेत. इराणकडून दुबई शहरांवरती हल्ल्याची नवी मालिका सुरू आहे. इराणनं दुबईच्या विमानतळात शेजारी हल्ला केल्याची माहिती मिळते. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणमधील मुलींच्या शाळेवरती देखील मिसाईलनं हल्ला करण्यात आला. हल्ल्यामधल्या मृतांची संख्या 148 वर पोहोचली आहे. दक्षिण इराणमधल्या मिनाब शहरामधील प्राथमिक मुलींची ही शाळा होती. 95 जण यामध्ये जखमी देखील झाले. इराणचा दुबईमधल्या पाम जुमेरा परिसरावरती देखील हल्ला. हल्ल्यानंतर पाम जुमेरा परिसरामध्ये भीषण आग पसरली आणि या भागामध्ये जगभरामधल्या पर्यटकांची रेलचेल असते. अमेरिकेचं इराण विरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी अमेरिकेनं प्रसिद्ध केला व्हिडिओ. व्हिडिओमध्ये अमेरिकेनं दाखवले टॉम हॉक क्षेपणास्त्र. टॉम हॉक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेचा इराणवरती हल्ला. अमेरिकेच्या ऑपरेशन एपिक फ्युरीच्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांची वॉर रूममध्ये उपस्थिती. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं इराणवरच्या हल्ल्याचं वैयक्तिक निरीक्षण. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून इराणवरच्या हवाई हल्ल्याचा व्हिडिओ देखील प्रसारित करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर इराणवरती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचा हल्ला. नौदल आणि वायुदलाच्या माध्यमातून इराणवरती कारवाई करण्यात येते आहे. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा इस्रायलवरती हल्ला. जॉर्डनमधल्या कॅमेरामध्ये इराणच्या हल्ल्यांचा व्हिडिओ समोर येतोय. इस्रायलनं इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना इंटरसेप्ट केलंय. इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणेनं क्षेपणास्त्र इंटरसेप्ट केली आहेत. खामेनींच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्या लष्कराचा मोठा इशारा. इराणची नौसेना संपवून टाकू, अमेरिकेच्या संरक्षण प्रमुखांनी हा इशारा दिलाय. अमेरिका आणि इस्रायलच्या लढाऊ विमानं तसंच मिसाईल्सचा इराणमधल्या लष्करी स्थळांवरती अचूक हल्ला. इराणच्या संरक्षण नेतृत्वामधील 7 वरिष्ठ अधिकारी ठार करण्यात आले. इराणच्या संरक्षण मंत्र्यांचा देखील समावेश आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणी लष्करामध्ये देखील मोठा खांदेपालट बघायला मिळतो आहे. इराणी सैन्याच्या नवीन कमांडर इन चीफची घोषणा करण्यात आली आहे. अहमद वाहिदी हे इराणचे नवे कमांडर इन चीफ राहतील. खामेनी यांच्या निधनानंतर आता इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. इराण इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वेसर्वा अली खामेनी यांचा मृत्यू. खामेनी यांच्या मृत्यूची बातमी कळताच इराणमधल्या धार्मिक स्थळांवरती नागरिकांना अश्रू अनावर झाले. इराणच्या मशहद शहरामधल्या इमाम रजा यांच्या दर्ग्यामध्ये दुःखाचं वातावरण दिसून आलंय. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोक व्यक्त. इराणमधल्या वृत्तवाहिनीमधल्या अँकरला देखील ही बातमी सांगत असताना रडू कोसळलंय. खामेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये लाखो इराणी लोक रस्त्यावरती आले. खामेनी यांच्या मृत्यूचा इराणमध्ये शोक व्यक्त झालाय. इस्रायल आणि अमेरिकेमधल्या हल्ल्यामध्ये इराणच्या खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू. इराणी नागरिकांनी शोक व्यक्त केला. झांझानमधील रस्त्यावरती हे नागरिक उतरले. खामेनी यांच्या निधनाच्या बातमीनंतर इराणी शहर कराज या ठिकाणी रस्त्यावरती नागरिकांनी काही ठिकाणी जल्लोषही केलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय.
खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराणच्या कोम शहरामधील धार्मिक स्थळी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधामध्ये घोषणाबाजी. नागरिकांनी अमेरिका आणि इराण यांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केला. पाकिस्तानमधल्या लाहोर शहरामध्ये देखील तणावपूर्ण परिस्थिती आहे. अमेरिकेमधल्या दूतावासाबाहेर पाकिस्तानी नागरिकांनी आंदोलन केलंय. काळे झेंडे हातामध्ये घेऊन अमेरिकेच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या निधनानंतर दिल्लीमधील इराणी दूतावासाने आपला ध्वज अर्ध्यावरती उतरवला. इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये खामेनींचा मृत्यू झालाय. पाकिस्तानच्या शिया समुदायाच्या सदस्यांचा कराचीमधल्या अमेरिकन दूतावासावरती हल्ला. वाणिज्य दूतावासामध्ये घुसून त्यांनी तोडफोड केली आहे. खामेनीच्या मृत्यूनंतर कराचीमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या आतमध्ये घुसून तोडफोड करण्यात आली. पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. 14 आंदोलक ठार झाले आहेत. खामेनीच्या मृत्यूबद्दल जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये देखील निदर्शनं करण्यात आलेली आहेत. शिया समुदाय इराणच्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरला. खामेनी यांचे फोटो हातामध्ये घेऊन हा समुदाय रस्त्यावरती उतरला आहे. नवी दिल्ली आणि अहमदाबाद इथल्या विमानतळावरती हजारो प्रवासी अडकून पडल्यात. अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांमुळे आखातामध्ये जाणारी शेकडो उड्डाणं सध्या रद्द झाली आहेत. इराणच्या युद्धामुळे इंडिगो आणि एअर इंडियाची उड्डाणं ही रद्द. आज भारतामध्ये जवळपास 444 उड्डाणं रद्द आहेत, तर शनिवारी 410 उड्डाणं रद्द झाली. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा चेन्नईमधल्या विमानसेवेवरती परिणाम दिसतो आहे. चेन्नई विमानतळावरती विमानांची उड्डाणं रद्द झाल्यामुळे अनेक परदेशी नागरिक विमानतळावरती अडकून पडले आहेत. पिंपरी चिंचवडमधल्या इंदिरा विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकलेत. 84 जणांमध्ये 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांचा समावेश आहे. हे सगळे विद्यार्थी सुरक्षित आहेत. स्टडी व्हिजिटसाठी हे विद्यार्थी दुबईला गेले होते. इराण आणि इस्रायलच्या युद्धादरम्यान जोधपूरमधले 120 भाविकही दुबईमध्ये अडकून पडले. यात्रेकरूंच्या टूर पॅकेजेसची मुदत संपल्यामुळे सरकारकडून मदतीची मागणी. कर्नाटकच्या बेल्लारीमधील भारतीय पर्यटक देखील दुबईमध्ये अडकून पडल्यात. इराण अमेरिका युद्धामुळे महिला पर्यटकांचा एक समूह सध्या दुबईमध्ये अडकून पडलाय. पाकिस्तानचा अफगाणिस्तानवरच्या बगराम हवाई तळावरती हल्ला. F-16 विमानांचा वापर करून बगराम एअरबेसवरती हा हल्ला करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि अफगाण माध्यमांनी या हल्ल्याची पुष्टी केली आहे. या संदर्भात